नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर नवीन वर्षातील एकादशी आलेली आहे. तर यंदा 30 नोव्हेंबर वार मंगळवार आज मोठी एकादशी आहे. या एकादशीला पुत्रदा एकादशी आपण म्हणत असतो. ही एकादशी पौष महिन्यातील येणारी पुत्रदा एकादशी जी आहे तर संतान प्राप्तीसाठी आणि त्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी व समृद्धी व आरोग्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. हा दिवस भगवान श्रीहरी विष्णूला म्हणजेच श्री सत्यनारायण देवाला समर्पित केला जातो. धनाची देवी माता लक्ष्मीला समर्पित केला जातो. म्हणून यंदा पुत्रदा एकादशीच्या दिवशी या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन दानधर्म केला जातो आणि एखाद्या गरीब व्यक्तीला जेवू घातले जाते, ज्यामुळे आपल्याला पितृदोषाचा सामना जो आहे तर तो करावा लागत नाही. यंदाची एकादशी अत्यंत पवित्र मानली जाते, कारण या दिवशी आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, पुत्रप्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी किंवा आपल्या घरामध्ये जे मुले आहे तर त्यांचं भाग्योदय होण्यासाठी हा उपवास केला जातो. तर पौष महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशी हिंदू धर्मात विशेष पुण्यदायी आणि फलदायी म्हटली जाते. उपवास केलेला आहे तर त्याचे फळ जे आहे तर ते तुम्हाला व तुमच्या कुटुंबामध्ये संतान सुख, कौटुंबिक आनंद आणि आर्थिक स्थैर्यासाठी केला जातो. या दिवशी भगवान विष्णूसह माता लक्ष्मीला जास्वंदाची किंवा पिवळ्या रंगाची जाईची फुले जे आहे तर ते अर्पण केल्याने भक्तिभावाने जीवनातील अडचणी दूर होत असतात. म्हणूनच एकादशीचे हे व्रत जे आहे सर्वात श्रेष्ठ आणि उपयुक्त अशी ही तिथी महत्त्वाची म्हटली जाते. म्हणूनच या दिवशी हा उपवास जो आहे तर तो मंगळवारी आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी जीवनातील सर्व अंधार दूर करण्यासाठी आणि घरामध्ये शांती, सुख, समाधान जो आहे तर तो सर्व गोष्टी आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला हा उपवास करायचा आहे. म्हणूनच या दिवशी सर्व कुटुंबातील सदस्य असेल त्यांचं आरोग्य व कोणत्याही संकटांना सामना करण्यासाठी पुत्र एकादशीच्या दिवशी काही नियम आहेत तर ते पाळायचे आहेत. म्हणून मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे. भावाने किंवा घरातील स्त्री असेल तर योग्य पद्धतीने व्रत पंचोपचारी श्री हरी विष्णूची पूजा करत असतो. त्यांच्या घरात दुःख, गरिबी राहत नाही. आणि त्याचबरोबर एखाद्या गरीब व्यक्तींना तुम्ही या दिवशी जर दान केले तर सर्व पाप जे आहे तर ते नष्ट होतात आणि मोक्षाची प्राप्ती आपल्याला होत असते. उपवास केल्याने जीवनात सकारात्मकता आणि संयम आणि शांती, मानसिक, शारीरिक आणि जे आपल्या घरामध्ये दुःख आहे तर ते वाटायला येत नाही. ज्या भक्तांना त्यांच्या जीवनात अडचणी सामोरे जावे लागत असेल तर या एकादशीला उपवास केल्याने सर्व इच्छा, आकांक्षा ह्या पूर्ण होतात. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. या व्रतामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्या पुत्राच्या भाग्योदयासाठी हा उपवास केला जातो. म्हणूनच या दिवशी जर उपवास केला तर साधकाला वैकुंठ धामाची प्राप्ती होते, तसंच जन्मोजन्मी केलेल्या पापापासून मुक्तताही मिळत असते. म्हणूनच या दिवशी आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. या एकादशीच्या दिवशी, पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल, पण अशा ठिकाणी आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. ही सुपारी ठेवल्याने एका रात्रीतून तुमचं नशीब चमकेल. 7 पिढ्याचे दारिद्र्य हे लवकर समाप्त होईल. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात घरात वास करेल. घरातील सर्व संपत्ती जी आहे तर ती घरामध्ये टिकून राहील. घरामध्ये पैसा येऊ लागेल. म्हणून हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करून घ्यायची आहे. त्यांना हळदी, कुंकू, अष्टगंधक लावून घ्यायचा आहे. तर हा उपवास आपल्याला का करायचा आहे, तर हा उपवास जो आहे तर याचं अनंत पटीने फळ मिळण्यासाठी आणि आपल्या पुत्रांचं संरक्षण जे आहे तर प्रत्येक कामामध्ये होण्यासाठी हा उपवास जो आहे तर तो फलदायी म्हटला जातो. कोणत्याही आनंदापासून वंचित आहे किंवा संतान प्राप्ती होत नाही, जीवनात अडचणी येत आहे किंवा त्याच्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे व्हावे, त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागावे, शैक्षणिक बाबतीत मन लागावे आणि भगवान श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी हा जो उपवास आहे तर तो केला जातो. हा उपवास केल्याने वैकुंठ धाम प्राप्त होत असते आणि जीवनात सुख समृद्धी आणत असतो. हे व्रत केल्याने व्यक्तीच्या अनेक जन्मांची पाप जे आहे तर याचे शालन होत असते आणि हे व्रत मनोभावे किंवा शुद्ध मनाने जर केलेत, ज्यामुळे व्यक्तीमध्ये सद्गुणी विचार निर्माण होत असतात. तर हा
महिना जो आहे तर भगवान श्री हरी विष्णूला समर्पित केला जातो. जल अभिषेक करायचा आहे श्री हरी विष्णूचा आणि त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे. इथे फक्त पांढऱ्या चंदनाचा टिळा लावायचा आहे किंवा अष्टगंध तुम्ही लावू शकता. त्यांना पिवळ्या रंगाची मिठाई असेल, फुले असेल अर्पण करायचे आहे. त्यानंतर या दिवशी आपल्याला व्रतकथा वाचायची आहे. विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं एक वेळा पठण करायचं आहे आणि या दिवशी कथा वाचन आवर्जून करायचे आहे. तर पहा, या दिवशी कोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही खायच्या नाहीत. तर या दिवशी आपल्याला उडदाची डाळ असेल, मसूरची डाळ किंवा कांदा लसूण असेल ज्यामुळे राग येतो आणि हे विरहित अन्नपदार्थ जे आहे तर ते म्हटले जातात. सात्विक अन्नच या दिवशी आपल्याला ग्रहण करायचं आहे आणि या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, एक सुपारी घ्यायची आहे. सुपारी घेत असताना तुटलेली सुपारी घ्यायची नाही तर चांगली सुपारी आपल्याला इथे घ्यायची आहे. तर ही सुपारी का घ्यायची आहे, तर सुपारीला असं म्हटलं जाते की तर सुपारीचा हा उपाय का करायचा आहे, तर असं म्हटलं जाते की सुपारीला गणपतीचं रूप म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे नवीन कार्याची सुरुवात करत असताना पूजेमध्ये तिचा वापर केला जातो. तर पहा, सुपारीला खूप सांस्कृतिक आणि आयुर्वेदामध्ये औषधामध्ये बहुतेक ठिकाणी याला अतिशय महत्त्व आहे. जिथे ती उत्साहवर्धक, पचनास मदत करणारी, तोंडाच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त अनेक पोषक तत्वाचा स्तोत्र मानले गेलेले आहे. सुपारीच्या झाडाला खूप धार्मिक महत्त्व आहे, कारण असं म्हटलं जाते की झाडाच्या वेगवेगळ्या भागामध्ये विविध हिंदू देवता देवी वास करत असतात. हा एक शुद्ध पदार्थ आहे जो देवाशी निगडीत आहे. जेव्हा आपण कुठलीही पूजा किंवा हवन किंवा मंगलकार्य किंवा पारंपरिक विधी करत असतो तेव्हा पूजेच्या साहित्यामध्ये हळदी कुंकू नंतरचे स्थान हे सुपारीला दिले गेलेले आहे. तर तुम्ही इतका विचार केलेला नसेल तर देवपूजेमध्ये सुपारीला इतकं महत्त्व का दिलं जाते. सुपारीचे गुण, उत्पत्ती आणि उपयोग याबद्दल आपण जाणून घेऊया. तर सुपारीच्या झाडाला कल्पवृक्ष असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच असे झाड त्यांच्या सगळ्या अंगाचा उपयोग केला जातो आणि काहीही वाया जात नाही. आपल्या हिंदू शास्त्रात सुपारीला देवी स्थान प्राप्त झालेलं आहे. याला गणपती देवाचं एक स्वरूप म्हटलं गेलेलं आहे, प्रतिकारात्मक रूप म्हटलं गेलेलं आहे. जर कुठल्या धार्मिक कार्यामध्ये बायको उपस्थित नसेल तर त्या जागी सुपारी ठेवली जाते. खाण्याची सुपारी आणि पूजेमध्ये वापरली जाते. सुपारी या दोन वेगळ्या वस्तू आहेत. खाण्याची सुपारी मोठी आणि गोल असते, पण पूजेमध्ये वापरली जाणारी सुपारी जी आहे तर ती छोटी असते. तर नारळाला पूजनीय स्थान असून सुद्धा सुपारीच्या छोट्या आकारामध्ये पूजेत सुपारीचा वापर जो आहे तर तो केला जातो. म्हणूनच असं म्हटलं जाते की सुपारीच्या या सगळ्या विशेष गुणामुळे याला देवत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच प्रत्येक पूजेमध्ये याला सर्वात महत्त्वाचं स्थान दिलं जाते. जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी मूर्ती नसते तर त्या मूर्तीच्या स्वरूपात आपण सुपारीची पूजा करू शकतो, अभिषेक करू शकतो आणि देवी देवाचाच स्वरूप मानून याची पूजा करत असतो. म्हणून सुपारीला इतकं महत्त्व दिलं जाते. म्हणून या दिवशी काय करायचं आहे, शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा लावल्यानंतर आपल्याला ही सुपारी घ्यायची आहे. सुपारीला आपल्याला शुद्ध गंगाजलाने किंवा पाणी असेल तर त्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर याला सुपारीला आपल्याला स्वच्छ एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हळदीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यावर ही सुपारी ठेवायची आहे. सुपारीवर आपल्याला अक्षता अर्पण करायच्या आहेत, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जिथे श्री हरिविष्णूची मूर्ती आहे तर तिथे ही सुपारी ठेवायची आहे. सुपारी ठेवत असताना आवर्जून त्याखाली 2 पानं नागिलीचे जे विड्याचे पानं आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि नंतर त्याची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला आणि श्री हरिविष्णूला प्रसन्न करून घेण्यासाठी, संतान प्राप्तीसाठी आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी ही उपवास जे आहेत तर ते केला जातो आणि ही उपाय केला जातो. यामुळे मुलांच्या कोणत्याही लग्नकार्य असेल किंवा कोणत्याही कामामध्ये असेल किंवा अभ्यासामध्ये असेल तर त्याचं भरभरून यश त्याला प्राप्त होत असते. म्हणून सुपारीचा हा उपाय केला जातो. म्हणूनच हा उपाय करत असताना आपल्याला हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. विष्णू सहस्त्रनाम 1 वेळा म्हणायचा आहे आणि
महालक्ष्मी अष्टकम एक वेळा पठण करायचं आहे, फलश्रुतीसहित पठण करायचं आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो, कर्ज कमी होते आणि आपल्या घरामध्ये जे संकट येणार आहे तर ते संकट जे आहे तर ते कमी होते, वादळ येत नाही, दारिद्र्य घरामध्ये येत नाही. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामामध्ये यश मिळेल. ही सुपारी एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णूच्या फोटोजवळ किंवा मूर्तीजवळ अशीच ठेवायची आहे, दुसऱ्या दिवशी उचलायची आहे आणि त्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये ही सुपारी ठेवायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जो पैसा आहे तर तो आकर्षित होतो. म्हणूनच सुपारीला इतकं महत्त्व दिले गेलेलं आहे. सुपारीची ही पूजा केल्याने शत्रुत्रास नकारात्मकताही दूर होते. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कार्यात सफलताही मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.